जुन्या वादाची कुरापत काढत डी फार्मसीच्या विद्यार्थ्याचा खून। जुन्या वादाची कुरापत काढून शहरातील सिडको परिसरातील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर एका 30 वर्षीय तरुणावर धारधार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना गुरुवारी ऐन होळी सणाच्या दिवशी घडली आहे। सुमित देवरे असं मृत तरुणाचं नाव आहे। अंबड पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय। तसेच गंभीर जखमी झाल्यानंतर पोस्ट पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला पोलीस गाडीतून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय। दरम्यान ऐन होळीच्या सणा दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावलाय। मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय। घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली। जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। या प्रकरणी संशयित आरोपी अरुण वैरागड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। होळीच्या सणावर या घटनेमुळे विरजन पडलं असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।